सत्याचा संकल्प करून परमार्थ भावनेने केलेले कार्य कोणत्याही अडथळ्याविना यशस्वी होते, असे प्रतिपादन चैतन्य महाराज यांनी केले। तालुक्यातील अजनाड येथे मंदिराच्या जीर्णोद्धारानंतर आयोजित कार्यक्रमात ते भाविकांना मार्गदर्शन करत होते। अजनाड येथे हरिभक्त पारायण भक्तराज महाराज व आनंद चैतन्य महाराज यांच्या हस्ते श्री कपिलेश्वर महादेव मंदिर तसेच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व मारुती मंदिरात विधिवत प्राण प्रतिष्ठा करण्यात आली। त्यानंतर मंदिराचा जीर्णोद्धार पूर्णत्वास नेण्यात आला। मंत्रोच्चार, हरिनामाचा गजर आणि अभिषेक विधींमुळे परिसर भक्तिरसाने न्हाऊन निघाला होता। या प्रसंगी भूपेशभाई पटेल, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, के.डी. पाटील, दिलीप पाटील, सरपंच दरबार जाधव, सामाजिक कार्यकर्ते जयेश पाटील, दिलखुश पाटील, राजेंद्र पाटील यांच्यासह परिसरातील भाविक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रम शांत, शिस्तबद्ध आणि भक्तिमय वातावरणात पार पडला। आमच्या आजनाडगाव येथे श्री कपिलेश्वर महादेव, मारुती आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर यांच्या नूतन मूर्तींचे प्राणप्रतिष्ठा सोहळा असून हा धार्मिक विधी कार्यक्रम दिनांक 23 पासून सुरू आहे। या कार्यक्रमात आपल्या तालुक्याचे भाग्यविधाते माननीय श्री अमरीशभाई पटेल व माननीय श्री भूपेशभाई पटेल यांचे अनमोल सहकार्य तसेच मार्गदर्शन आम्हाला लाभलेले असून आज कार्यक्रमाचा शेवटचा दिवस सांगता आहे।